मित्र हो, शरीरातली उष्णता वाढणं ही समस्या बऱ्याच लोकांच्या मध्ये दिसून येते. त्यातल्या त्यात उन्हाळ्यामध्ये वाढलेल्या तापमानामुळे याचं प्रमाण जास्तच वाढतं. त्यामुळे बहुतांश लोकांचं अक्षरशः जगणं असह्य व्हायला लागतं. त्यासाठी ते वेगवेगळे औषधोपचार करतात, वेगवेगळे उपाय करतात, परंतु त्यांच्या शरीरातली उष्णता काही कायमस्वरूपी निघून जातच नाही. बरेच जण म्हणतात, डॉक्टर साहेब माझं अंग वरून एकदम थंडगार लागतं, परंतु आतून मला एकदम गरम गरम वाटायला लागतं. पण मित्र हो, लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाढते आणि जर ती योग्य पद्धतीनं बाहेर काढून टाकली नाही तुमच्या शरीराच्या, तर तुमच्या शरीरामध्ये असंख्य गंभीर आजार उद्भवू शकतात. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही सगळी उष्णता शरीराच्या बाहेर नैसर्गिकरित्या काढून टाकण्यासाठीचे 8 सोपे, अगदी सहज करता येतील असे, 1 रुपया खर्च न करता येतील असे शास्त्रोक्त उपाय सांगणार आहे. यासोबतच शरीरामध्ये उष्णता वाढले हे कसं ओळखायचं आणि त्याची नेमकी कारणं कुठली असतात हे देखील समजावून सांगणार आहे. मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, प्रत्येक मुद्दा आणि त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल, तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत. कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, सगळ्यात सुरुवातीला आपण पाहूया की शरीरामध्ये उष्णता वाढली ही नेमकी कशी ओळखायची. तर त्यामध्ये सगळ्यात पहिला गुणधर्म उष्णतेचा असतो, तो आपल्या सगळ्यांना माहित आहे, तो म्हणजे आग पडणे, दाह होणे, जळजळ होणे. तर अशा पद्धतीने जेव्हा उष्णता शरीरातली वाढते, तेव्हा आपली जी नैसर्गिक छिद्र आहेत शरीराची, डोळे असतील, तोंड असेल, नाक असेल, किंवा संडासची जागा असेल, लघवीची जागा असेल, किंवा त्वचा असेल, याच्यावरती आपल्याला आग जाणवायला लागते. मग डोळ्यामध्ये आग होणं, भगभग करणं, गरम वाफा येणं, नाकातून रक्त येणं, घना फुटणं, तोंडाला सतत वारंवार पुरळ येणं, तोंड येणं, तोंडामध्ये आग पडणं, जेवण करावंसं न वाटणं, यासोबतच तळपाय, तळ हाताची आग व्हायला लागते, संडासच्या जागी आग होते, लघवी करताना जळजळ होते, पोटामध्ये भगभग करतं आणि त्वचेवरती देखील आपल्याला बऱ्याच वेळेला रॅश यायला लागते किंवा लालसर चट्टे व्हायला लागतात. बऱ्याचदा याचा परिणाम म्हणून मुरुम पुटकुळ्या देखील येतात. खूप मोठमोठे मुरुम गाठी गाठी यायला लागतात, लाल भडक दिसायला लागतात. यासोबतच तुमची त्वचा काळवंडायला लागते किंवा हाताची जी बोट आहेत ती खूप जास्त काळी होतात, किंवा नखाच्या तिथला खालचा भाग जो आहे तिथं बारीक बारीक सालटे त्वचेचे निघायला लागतात, तिथं सुद्धा दुखायला लागतं, वेदना होतो, आग व्हायला लागते. शरीरामध्ये संपूर्णपणे कोरडेपणा निर्माण झाल्यामुळे त्वचा देखील कोरडी पडते, आतडी कोरडी पडतात, बद्धकोष्ठता होते, अपचन व्हायला लागतं, ओठ सोबतच तुमचे ओठ फाटायला लागतात, हाताला किंवा तुमच्या टाचेला भेगा पडायला लागतात. शिवाय तुमच्या केसांची प्रत देखील खराब होते, केस लवकर पांढरे व्हायला लागतात. उष्णता शरीरामध्ये वाढल्यामुळे ते लवकर गळायला लागतात, पातळ व्हायला लागतात. शिवाय जेव्हा ही उष्णता रक्तामध्ये जास्त वाढायला लागते, तेव्हा रक्ताचा पातळपणा जास्त वाढतो आणि मग नैसर्गिक छिद्रातून रक्तस्राव व्हायला लागतात. नाकातून रक्तस्राव, शौचासमधून, लघवीमधून रक्तस्राव किंवा हिरड्यामधून रक्तस्राव होण्याचं प्रमाण देखील आपल्याला जास्त बघायला मिळतं. ही उष्णता जेव्हा डोक्यामध्ये जाते, तेव्हा तुम्हाला तीव्र स्वरूपाची डोकेदुखी किंवा मायग्रेन नावाचा आजार देखील उद्भवायला लागतो, किंवा छातीमध्ये जळजळ करणं किंवा पित्ताचा त्रास जास्त वाढणं. पित्त म्हणजेच उष्णता असतं, हे देखील तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तर ही सगळी जर लक्षणं तुमच्यामध्ये असतील किंवा याच्यातली काही लक्षणं तुमच्यामध्ये दिसत असतील, तर समजून जायचं की तुमच्या शरीरामध्ये उष्णता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. आता पाहूया शरीरामध्ये उष्णता वाढण्याची 8 मुख्य कारणं. मी नेहमी सांगत असतो, कुठल्याही आजाराचं तुम्ही अगोदर कारण समजून घ्या आणि ते दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. तुमचा त्रास 100% निघून जाण्यासाठी मदत होईल. तर उष्णता वाढण्याचं सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण ते म्हणजे वेळेवर जेवण न करणं. बरेच लोक काय करतात की भूक लागलेली असताना सुद्धा काहीतरी थोडंफार खातात किंवा चहा कॉफी पितात किंवा छटरमटर काहीतरी खातात, आणि त्याच्यामुळे काय होतं की नेमकं त्यांना भूक लागल्यानंतर तुमच्या पोटामध्ये जो फुललेला जठराग्नी आहे, जो ऍसिड आहे, गॅस्ट्रिक ज्युसेस आहे, ते तशाच पद्धतीने तिथं राहतात, त्यांचा व्यवस्थित वापर होत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून ते तिथं साचून राहिल्यामुळे जठराग्नी पूर्ण शरीरामध्ये पसरतो, रक्तामध्ये पसरतो आणि हळूहळू उष्णता वाढायला लागते आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला परत बद्धकोष्ठता किंवा अपचनाचे देखील त्रास होतात. म्हणून दुसरं एक महत्वाचं कारण त्यालाच जोडून असणार, जर तुमचं पोट व्यवस्थित साफ होत नसेल, पोटाचा कोठा नीट व्यवस्थित त्याचा निचरा होत नसेल, तर विषारी घटक तुमच्या आतड्यामध्ये तसे शिल्लक राहतील आणि त्याचा परिणाम म्हणून तुमच्या पोटामध्ये आणि एकूण शरीरामध्ये, रक्तामध्ये उष्णता वाढण्यासाठी ते जबाबदार ठरेल.
तिसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे आहारामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाणं, लाल तिखट असेल किंवा काळं तिखट असेल किंवा गरम मसाले असतील, याचं प्रमाण जर तुम्ही जास्त करत असाल तर याच्यामुळे देखील तुमची उष्णता वाढतेच. चौथं महत्वाचं कारण आहे, बऱ्याच लोकांना सवय असते सकाळी उपाशीपोटी सगळ्यात पहिल्यांदा चहा प्यायची किंवा दिवसभरामध्ये खूप जास्तीचा चहा किंवा जास्तीची कॉफी तुम्ही घेत असाल तर हे एक उष्णता वाढण्याचं महत्वाचं कारण आहे. पाचवं महत्वाचं कारण आहे, जर तुम्हाला रात्री शांत झोप येत नसेल किंवा रात्री विनाकारण तुम्ही जागरण करत असाल किंवा दिवसा झोपत असाल, याच्यामुळे देखील उष्णता वाढते. सहावं महत्वाचं कारण आहे, जेव्हा तुम्हाला कुठल्या तरी आजारासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये केमिकल युक्त रसायनयुक्त गोळ्या खाव्या लागतात किंवा जास्त अँटीबायोटिक घ्याव्या लागतात, यावेळी देखील तुमची उष्णता वाढते. तुम्ही बघा, जास्त औषध गोळ्या जर तुम्ही खाल्ल्या केमिकलच्या, तुमचं लगेच तोंड यायला लागतं किंवा संडास आग व्हायला लागते किंवा अपचन व्हायला लागतं, बद्धकोष्ठता होते. तर हे एक महत्वाचं कारण आहे जास्तीच्या औषध गोळ्या. सातवं महत्वाचं कारण आहे, आपल्याला आश्चर्य वाटेल, जेव्हा ताणतणाव वाढतो, टेन्शन असतं, काळजी असते, भीती असते, मन अस्थिर असतं, असमाधानी असतं, तेव्हा देखील उष्णता वाढते. आणि आठवं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे जर तुम्हाला तंबाखू, बिडी, दारू, सिगारेट यासारखी व्यसनं असतील तर याच्यामुळे देखील उष्णता वाढण्याची शक्यता फार पटीनं वाढते. तर ही झाली उष्णता वाढण्याची 8 मुख्य कारण. याच्यापैकी तुमच्यामध्ये कुठलं काही कारण असेल तर ते तपासून पहा आणि प्रामाणिकपणे ते दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा हा त्रास खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होईल मी सांगितलेल्या उपायाच्या मदतीनं. आता पाहूया उष्णता कमी करण्यासाठीचे 8 सोपे घरगुती उपाय. सहज करता येणार आहेत, काही सुद्धा अवघड नाहीत आणि तुम्हाला याचा चांगला 100% फायदा होणार आहे. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा उपाय तो म्हणजे दररोज किमान 2 चमचे तरी तूप, गायचं असेल गायचं किंवा म्हशीचं घरी बनवलेलं तूप असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता. तूप का बरं? कारण तुपामध्ये शरीरामध्ये आतड्यामध्ये ओलावा किंवा स्निग्धता निर्माण करण्याची क्षमता आहे. यासोबतच याच्यामध्ये असणारी जी विविध प्रोटीन किंवा विविध जीवनसत्व खनिज आहेत, याच्यामुळे देखील आपल्या शरीराला एक नैसर्गिक तंदुरुस्ती मिळते आणि याचा परिणाम म्हणून उष्णता कमी होण्यासाठी मदत होते. कारण तूप हे गुणानं थंड आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पोट साफ होण्यासाठी देखील चांगला फायदा होईल. त्याच्यासाठी तुम्ही काय करा, सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यामध्ये 1 चमचा तूप टाका, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि ते तुम्ही प्राशन करा. किंवा कुठल्याही जेवणामध्ये, डाळ खिचडीमध्ये किंवा अजून वरणामध्ये तुम्ही 1 चमचाभर तूप टाका आणि ते तुम्ही खा. नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. दुसरा महत्वाचा उपाय आहे उष्णता कमी करण्याचा, त्यातल्या त्यात उन्हाळ्यामध्ये अतिशय वरदान ठरणार आहे, ते म्हणजे दुपारच्या किंवा सकाळच्या जेवणामध्ये किंवा न जेवता देखील उपाशीपोटी देखील तुम्ही फ्रेश ताजं घरी बनवलेलं जे ताक असतं त्याचं तुम्ही प्राशन करा आणि ह्या ताकामध्ये तुम्ही धने, जिरे, ओवा आणि बडीशोप याचं मिश्रण असणारं जी पावडर आहे ती तुम्ही 1 अर्धा चमचा टाका आणि त्याच्यासोबत तुम्ही थोडीशी जी धाग्यावाली मिश्री म्हणजे ज्या धाग्यावाली खडीसाखर जी असते ती खडीसाखर त्याच्यामध्ये टाका, त्याची पावडर टाका. त्याच्यामुळे देखील खूप चांगला थंडावा तुमच्या शरीराला मिळतो. मात्र हे ताक पित असताना खूप जास्त आंबट नसावं, फ्रीजमध्ये ठेवलेलं नसावं किंवा खूप शिळं नसावं. तिसरा सोपा उपाय आहे उष्णता कमी करण्यासाठी. मगाशी मी सांगितलं, जेव्हा पोट साफ नसतं, बद्धकोष्ठता असतं, कोठा व्यवस्थित निचरा होत नाही, तेव्हा शरीरातली उष्णता वाढते आणि हा कोटा साफ होण्यासाठी नैसर्गिकरित्या तुम्हाला आठवड्यातून एकदा, खास करून सुट्टीचा दिवस आहे त्याच्या आदल्या दिवशी रात्री तुम्ही 10 ते 15 ml एरंडाचं तेल घ्या आणि त्याच्यामुळे देखील तुम्हाला खूप चांगला कोटा साफ होईल आणि उष्णता पूर्णपणे शौचाच्या माध्यमातून निघून जाईल. कोटा साफ होईल, आतडी स्वच्छ होतील आणि शरीर थंडगार पडायला मदत होईल. जर तुमचा कोटा खूप जड असेल तर तुम्ही 20 ml घेऊ शकता. जर अजून त्याच्यापेक्षा हलका असेल तर 5 ml किंवा 10 ml मध्ये तुम्ही ते घेऊन पहा. नक्कीच तुम्हाला हा कोटा साफ होण्यासाठी मदत होईल. चौथा महत्वाचा उपाय आहे ते म्हणजे हराळी, ज्याला आपण दुर्वा म्हणतो. आपण गणपतीला वाहतो, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. तर ह्या दुर्वांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची शीतलता असते, नैसर्गिक शीतलता. तुम्ही बघा, एखाद्या हराळीवर तुम्ही चालून तरी पहा किंवा हात लावून पहा, तुम्हाला थंड वाटायला लागतं. तुम्ही कधी कुठला कुत्रा किंवा मांजर पोट दुखायला नंतर किंवा अजून काय झाल्यानंतर हराळी खाताना बघितलंय का? कुणी बघितलं असेल, कुणी नसेल, पण लक्षात ठेवा, हे प्राणी जेव्हा अपचन होतं किंवा पोटात काही त्रास होतो तेव्हा ऑटोमॅटिकली हराळी खातात आणि ती उलटी काढतात आणि त्या माध्यमातून त्यांच्या पोटाचा कोटा आणि उष्णता शरीरातली खूप चांगल्या कमी होते. त्यामुळे हराळीमध्ये शरीरातली उष्णता नैसर्गिकरित्या बाहेर काढून टाकण्याची शक्ती आहे. यासाठी तुम्हाला काय करायचंय, 10 ते 15 काड्या हराळीच्या मिक्सरमध्ये 1 कपभर पाणी टाकून बारीक करायच्या, त्याचा ज्यूस करायचा, गाळून घ्यायचा. सकाळी उपाशीपोटी 7 दिवस 15 दिवस तुम्ही घ्या, नक्कीच चांगला फायदा होईल. किंवा तुम्ही अनवाणी पायानं सकाळी आणि संध्याकाळी हराळीवरून चाला, त्याचा देखील खूप चांगला फायदा होईल. किंवा जिथं कुठं आग होते तुमच्या हाताला किंवा पायाला, अजून कुठं आग होत असेल तर अशा वेळी हराळीची जी पेस्ट असते ती पाण्यातून थोडंसं पाणी टाकून ती पेस्ट करा आणि ती पेस्ट तिथं लावा. थंडगार वाटून जाईल आणि तुम्हाला शांती मिळेल.
पाचवा सोपा उपाय आहे उष्णता कमी करण्याचा, शरीराला आतून थंड करण्याचा, तो म्हणजे काळे मनुके. रात्री झोपताना 10 ते 12 काळे मनुके स्वच्छ धुवा, पाण्यामध्ये भिजू घाला, सकाळी उठून उपाशी पोटी ते बारीक चावून खा आणि ते भिजवलेलं पाणी जे आहे ते देखील वरून प्राशन करा. आणि हे प्राशन केल्यानंतर साधारण 1 तासाने तुम्ही तुमचा नाश्ता किंवा अजून चहा पाणी घेऊ शकता. मग असे सांगितल्यावर हरळीचा ज्यूस जो आहे तो पिल्यानंतर सुद्धा 1 तासाने तुम्हाला तुमचा नाश्ता किंवा अजून काही चहा पाणी करायचा आहे. 6वा सोपा उपाय आहे, दररोज तुम्ही कोथिंबिरीच्या 3-4 काड्या तरी ताज्या खाल्ल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळे देखील तुमचा चांगला फायदा होणार आहे उष्णता कमी करण्यासाठी. जर कोथिंबीर खाणं शक्य नसेल, साधे आपले धने चमच्याभर थोडेसे रगडा, रात्री पाण्यात भिजू घाला, सकाळी ते प्राशन करा. तुम्ही म्हणाल धन्याचं प्यायचं का मनुक्याचं प्यायचं, तर 1 दिवस आड करा, 2 दिवस आड करा, नक्कीच तुम्हाला ह्या वेगवेगळ्या व्हरायटीनं चांगला फायदा होईल. याच्यातली सगळी वेगवेगळी पोषक तत्व, वेगवेगळे गुणधर्म, वेगवेगळे औषधी फायदे तुम्हाला या सगळ्या पदार्थाचे अशा पद्धतीनं लागू करून घेता येईल. 7वा महत्वाचा उपाय आहे ते म्हणजे काकडीचं सेवन दररोजच्या आहारामध्ये करा. काकडीमध्ये भरपूर पाणी आहे आणि चांगली पोषक तत्व आहेत, फायबर मुबलक प्रमाणामध्ये आहे, त्याच्यामुळे पोटाचा कोटा साफ होईल, शरीर थंड राहण्यासाठी मदत होईल. कच्ची काकडी खा किंवा त्याची कोशिंबीर बनवून देखील तुम्ही खाऊ शकता. ही कोशिंबीर बनवत असताना मात्र त्याच्यामध्ये जास्तीचं मीठ टाकू नका, त्याच्याबरोबर तुम्ही टोमॅटो किंवा गाजर हे देखील टाकू शकता आणि त्याचा चांगला आस्वाद घेऊ शकता उष्णता कमी करण्यासाठी. शिवाय टरबूज, खरबूज आणि द्राक्ष देखील तुम्ही खूप चांगल्या प्रकारे घेऊ शकता. याच्यामध्ये असणारे जे पाण्याचं प्रमाण आहे, याच्यामध्ये असणारे जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत, याच्यामुळे उष्णता कमी होऊन तुमच्या शरीराला नैसर्गिक शीतलता मिळते. आणि 8वा सोपा उपाय आहे ते म्हणजे तुम्ही दररोज किमान 1 तरी ग्लास शरबत पिलं पाहिजे. हे शरबत करत असताना कधी लिंबाचं करा, कोकमचं करा किंवा तुम्ही सब्जाच्या बियांचं करा. आणि याच्यामध्ये गोडवा येण्यासाठी तुम्ही साधी साखर टाकू नका, तर तुम्ही तिथं धाग्यावाली जी खडीसाखर असते, दोऱ्यावाली खडीसाखर, त्याची पावडर टाकून टाका. कारण ह्या धाग्यावाल्या खडीसाखरेमध्ये नैसर्गिक थंडावा, शीतलता असते. जेव्हा तुम्हाला जळजळ करतं किंवा भडभड करतं, पोटामध्ये आग पडते किंवा गरम वाटायला लागतं, तेव्हा तुम्ही या धागेवाल्या खडीसाखरेचा छोटासा खडा जर तोंडामध्ये टाकून चगळानं भरून 1 कपभर पाणी पिलं तर तुम्हाला लगेच शांत वाटायला लागतं. आणि अजून एक बोनस खात्रीशीर उपाय आहे जो तुम्हाला बाहेरून करायचा आहे, तो म्हणजे दररोज रात्री झोपताना तुमच्या पायाला कास्याच्या वाटीनं मसाज करायचे. यासाठी तुम्हाला काय करायचंय, रात्री झोपताना पाय स्वच्छ धुवायचे पाण्याने, कोमट पाण्याने, गरम पाण्याने धुवा. त्याच्यानंतर तुम्ही ते व्यवस्थित कोरडे करून घ्या. पायाला थोडंसं खोबरेल तेल लावा, वाटीला थोडंसं खोबरेल तेल लावा आणि उलटी सरळ क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज तुम्ही हळूवार मसाज करा. तुमचा पाय थोडा काळा पडायला लागेल 1 मिनिटाने 1.5 मिनिटाने. याचा अर्थ तुमच्या शरीरातली उष्णता बाहेर व्हायला लागते. त्याचं कारण असं आहे की ब्रॉन्झ मेटल आणि उष्णता याचा जेव्हा संपर्क येतो तेव्हा तिथं काळा रंग तयार होतो. यावरून लक्षात घ्यायचं की आपल्या शरीरातली उष्णता ह्या कास्याच्या धातून खूप चांगल्या प्रकारे बाहेर काढून टाकता येऊ शकते. नक्कीच तुम्हाला ही कास्याची वाटी कुठल्याही भांड्याच्या दुकानामध्ये किंवा ज्या दुकानामध्ये देवाच्या मूर्त्या मिळतात तिथे देखील ही कास्याची वाटी तुम्हाला सहज मिळून जाईल. नक्कीच याचा देखील तुम्ही चांगला फायदा घेऊ शकता आणि तुमची उष्णता कमी करू शकता. तर नक्कीच हे 8 सोपे उपाय तुम्ही आवर्जून करून पहा. तुमच्या शरीरातली उष्णता, जळजळ, आग, दाह सगळं खूप चांगल्या प्रकारे निघून जाईल. तुमची आतडी, तुमची त्वचा, तुमचे केस सगळे निरोगी व्हायला लागतील. तुमचं शरीर आतून चांगलं तजेलदार व्हायला लागतील. तुमच्या शरीरातलं पित्त म्हणजे जे की उष्णतेला कारणीभूत आहे हे देखील खूप चांगल्या प्रकारे कमी होईल. भूक चांगली लागेल, पचन आणि शोषण चांगलं व्हायला लागेल आणि एकूणच तुमच्या शरीरामध्ये चांगलं नंदनवन फुलेल आणि तुम्ही एकदम ठणठणीत तंदुरुस्त राहाल. तर आजपासून मी सांगितल्याप्रमाणे हे उपाय करायला कोण कोण सुरू करणार आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. कारण आता उन्हाळा आलाय, उन्हाळ्यामध्ये तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाचं जगणं सुसह्य व्हावं, तुम्हाला कसलाही त्रास होऊ नये ही या व्हिडिओ मागची प्रामाणिक तळमळ आहे, भावना आहे. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवा, ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील शरीरातली उष्णता नैसर्गिकरित्या बाहेर काढून टाकण्यासाठी मदत होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न, शंका
शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला उपचार किंवा मार्गदर्शन हवं असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आजपर्यंत आपल्या चॅनलला 9,65,000 सबस्क्रायबर झालेत. लवकरच ते 10 लाख म्हणजेच 1 मिलियन होणार आहेत. ते तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या सोबतीनं, तुमच्या सपोर्टने होणार आहेत. कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेले लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तूर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.